पॅकेज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आणि त्या सिनेमात जे दिग्गज कलाकार आहेत त्यांनी काही कलाकार आता आपले समोर आहेत. स्मिताताई, अंकित मोहन, या व्यतिरिक्त संजय खापरे आहेत, नेहा महाजन आहेत, रुचिरा जाधव आहेत, श्रीकांत यादव आहेत, मंदार पांडवकर आहेत. सो अशी एक कंप्लीट एक पॅकेज आहे असं मला वाटतंय. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की तो सगळ्यांना आवडेल. तर फिल्मबद्दल मी एवढंच बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो वेगळा प्रयत्न अशासाठी म्हणतो कारण की ही पहिली आगरी भाषेतली फिल्म आहे, जी आपली प्रमाण भाषा नाही आहे, बोली भाषेतली फिल्म आहे. आणि त्याचं कारण तसं आहे कारण की या फिल्मचा जर प्रिमायसिस बघाल तर तो सगळा रेती जो माफिया आहे त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या आजूबाजूला राहणारी ती माणसं, त्याच्यातनं उठलेला एक कॉमन मॅन जो त्याच्यापर्यंत त्या सगळ्या माफियामध्ये स्वतःची जागा निर्माण करून पाहतोय. जुने लोक आहेत जे माफिया ऑलरेडी आहेत, त्याला मी रिप्रेझेंट करते, त्या माफियाच्या ना तो टक्कर देऊन तिकडे स्वतःची जागा निर्माण करतोय. आणि शिवाय त्याच्याबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये चाललेली सगळी ती त्याची लव्ह स्टोरी, त्याचं आयुष्य ज्या पद्धतीने चाललंय, ही एका वेगळ्या पद्धतीची कमर्शियल सेटअप मधली फिल्म आहे. आम्ही खूप दिवस ट्रेलर पाहिल्यानंतर खूप जण म्हणतात की ती खूप दाक्षिणात्य स्टाईलाईजच्या खूप जवळ जाते का किंवा काय वगैरे असा लोकांना भास होतो. पण मुळात काय, तुम्ही पेपरात जी माहिती वाचली असेल ना की रेती या माफियामध्ये अशा दोन यांच्यामध्ये जबाबदारी, दोन टोळ्यांमध्ये मारामारी, याने याचा कोथळा बाहेर काढला, त्याने त्याचं हे केलं, तेच सगळं आम्ही सिनेमामध्ये त्या पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत बाबू सर, मुळात म्हणजे हा आगरी बॅकग्राऊंडचा मुलगा आहे. सो असा एक वेगळा फ्लेवर, अशी एक वेगळी बोलीभाषा जी आतापर्यंत आपण फक्त फार्स आणि याच्यामध्ये वापरली होती, ती आता संपूर्ण सिनेमामध्ये वापरलं जाणं, संपूर्ण सिनेमा त्या भाषेवर असणं. त्यामुळे ती फक्त फार्सपुरती नाहीये, तर ती संपूर्ण सगळी पात्रच त्या भाषेमध्ये बोलतात. हे एक वेगळं नाविन्य आहे. सो दिस विल बी आय एम सो हॅपी की अशा आगरी भाषेतल्या पहिल्या सिनेमाचा, कारण की आपण जेव्हा कोकणी भाषेतला सिनेमा पहिला आला होता तेव्हा सुद्धा एक बोली भाषेचा प्रयत्न. आणि आज तुम्ही बघाल तर कोकणी, गोव्याला जाल तुम्ही तर कोकणी फॅटर्निटी अशी पसरलेली आहे. देर आर लॉट ऑफ मराठी ऍक्टर्स हू नाव वर्क इन कोकणी फिल्म, आणि त्यांनी खूप वेगळ्या स्तरावर नाव कमावलेलं आहे किंवा वेगळ्या स्तरावर त्या फिल्म्स खूप त्यांना रेकॉग्निशन मिळत आहे. हा आगरी समाजाचा भाग आहे. आगरी माणसं म्हणाल तर अगदी 0 पासून 100% असतात. त्यांचं मधलं काही नसतं 78 आणि 75%. त्यांना प्रेम केलं तर 100%, दुश्मनी केली तर 100%, काहीही केलं तरी 100%. त्यांच्यामध्ये काही 0 आणि 75 असा काही हिशोब नाहीये. त्यामुळे तशा पद्धतीचा थोडासा लाऊड जी त्यांच्यामध्ये तुम्ही जर बघाल त्या सगळ्या, तर त्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. तो सगळा एक वेगळा फ्लेवर आहे. मला सुद्धा वेगळ्या पद्धतीने एक काय म्हणते 20 पट वर काम करणं, कारण जे पण आयुष्यातल्या नॉर्मल रिॲक्शन त्याच्या -4 वगैरे करायची आणि तशा धाटणीचे सिनेमे. बट दिस इज अप थोडंसं लाऊड जे म्हणू, सगळ्या लाऊड रिॲक्शन, सगळ्या ब्राईट रिॲक्शन्स, अशा पद्धतीचं काम करणं, दॅट वॉज ट्रीट फॉर मी ऑल्सो. गुड आफ्टरनून. सगळ्यात पहिल्या तुमच्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद, तुम्ही इकडे आले. आणि बाबू नावाची फिल्म येत आहे 2 ऑगस्टला. मी बाबू लीड रोल करतोय आणि ॲज मयूर सेड, हा खूप वेगळा कंटेंट है, सब्जेक्ट है, बट बहुत रिलेटेबल है. मतलब मैं अगर अपनी बचपन की जिंदगी देखूं तो मेरे अंदर बचपन से एक हीरो है. शायद उसको डेस्टिनी ने अभी चूज करा है और वो सबके अंदर होता है, हर एक के अंदर. जब अपने आप को शीशे में देखते हैं, जब अपने बाल बनाते हैं, अच्छे लगते हैं, तो आपको लगता है, एक स्माइल आती है आपके फेस पे. तो आई गेस इस फिल्म में बहुत से मोमेंट ऐसे हैं, बहुत से इमोशंस ऐसे हैं जो कहीं ना कहीं आप अपनी रियल लाइफ से भी रिलेट करेंगे. और बहुत फन है, अच्छा म्यूजिक है, अच्छा एक्शन है, और मैम ने तो मतलब आग लगाई है फिल्म के अंदर. मैं वो आग बुझा रहा हूँ
एंड ऑफ कोर्स मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि मैं यहाँ पे आप सबके सामने हूँ, बिकॉज मुझे जितनी इज्जत शायद मेरे अपने घर से मिलती है, शायद उससे कहीं ज़्यादा या उतनी ही मुझे पुणे से मिलती है। और मैं बहुत ग्रेटफुल कि यहाँ पे हर इंसान मुझे उतना ही प्यार देता है मुझे, मतलब अपने घर वालों को मैं मिस नहीं करता जब मैं पुणे आता हूँ। और जब भी मेरे को इवेंट होता है या फिल्म का अनाउंस होता है, कुछ भी होता है, तो मेरे चेहरे पे एक 32 टीथ वाली स्माइल आ जाती है कि आई एम गोइंग टू पुणे। सो थैंक यू पुणे, थैंक यू ईच एंड एवरीवन फ्रॉम पुणे, एंड आई जेन्युइनली रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू वॉच इट। एक डिफरेंट लुक है, अब तक ऐतिहासिक लुक करे हैं, उसमें मावड़ों का रोल करा है, तो कभी घोड़े पे कभी तलवारों पे। इस बार सर ने 2 हीरोइन दी है, एक विलन दिया है लड़ने के लिए, एक और विलन है, और थोड़ा सा घोड़े नहीं है, आदमी के साथ लड़ रहा हूँ इस बार। तो आई होप आपको ये एक चेंज पसंद आए। थँक यू सो मच। निर्मात्याची जीवन कथा आहे असं म्हटलं जातं, त्या दिवशी सांगण्यात आलं आम्हाला. काही बोध घेण्यासारखी नाहीये बरं का. आधीच सांगते, आत्मकथा आहे, जीवन कथा आहे, पण मुळात म्हणजे काय, त्याच्यातला सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला वाटतो तो आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो हिरो दडलेला असतो ना, प्रत्येक माणसाच्या, जसं मला फार मी ह्याला मयूरला सुद्धा म्हणाले होते की इतकी रेअर स्वप्न पडतात ना मला, की मी स्वप्न अशी वियर्ड पडतात. मी त्यांना काल सांगत होते रेडिओवरजीला की मी उठते आणि मला असं वाटतं की मी काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे आणि विलन्स आहेत समोर आणि 10 विलन आहेत आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही, मी फक्त इन्स्ट्रक्शन देते कोणाला की यू जस्ट किल देम आणि तो आपोआप येतो माझ्याकडे. दीज आर वियर्ड फॅन्टसीज, बट एव्हरी ह्युमन बिईंग, प्रत्येक माणूस अशा वियर्ड फॅन्टसी मध्ये जातो, कारण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर हिरो भयानक, प्रचंड भयानक, खरंच भयानक. या स्वप्नाला काय म्हणावं, बाबूचा लेडी पार्ट. यू नेवर नो, मयूर सही आगे रखते. सो इतके वियर्ड स्वप्न पडतात. तर बेसिकली ते जे बाबू सर आहेत त्यांच्या आतमध्ये ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत, पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे. त्यांनी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि त्यांची एक रिलेटेबिलिटी आहे खूप. आणि त्यांची एक मी सुरुवात सांगतो तुम्हाला, जी खरंच खरी सुरुवात आहे, की विष्णू नावाचा मी सिनेमा केला, त्यांनीच तो प्रोड्यूस केला, रेश्मीर माझी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात. त्यांनी मला सांगितलं की अरे असं करूयात. तर मी म्हटलं सर वेगळं म्हणजे काय असतं, वेगळं म्हणजे काय, वेगळा खर्च. आता हे गेले 4 घालायचे असं नाही, पण असं की ना लोक काउंट करतील. तर मी म्हटलं मग काउंट करतील, मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना. तर 2 दिवस गेले, आमचं तेच चालू होतं, काहीतरी वेगळं. काहीतरी वेगळं असं काय नसतं सर, खर्च करा ना करू. 2 प्रोड्युसरकडे 2 ऑप्शन असतात. तर मग त्याने मला एकदा बोलवलं आणि त्याने ना त्यांची खूप जुनी डायरी काढून दिली आणि डायरीची पाण्यात ना सेलोटेपने चिटकवलेली अशी अधिक चिन्ह. सिरियसली ती डायरी आहे, मी प्रीमियरला घेऊन येईल ले मेरी पूंजी. हा ते ना सेलोटेपने चिटकवलेली आहे. त्यांची ते लव्ह लेटर्स आहेत. सॉरी सर. ते त्यांनी मग डायरी दिली मला, ही पूर्ण वाच, मग आपण पुढच्या आठवड्यात. तर ते घेतलं. त्यानंतर मग म्हटलं की सर ठीक, हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं आहे. ते म्हणतं हा आपल्याला तेच कर, प्रत्येकाच्या आयुष्यातलं करू. ठीक आहे, मग याला कमर्शियलाइज कसं करणार. तर मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे, काय आपण कोण आहोत, नागरिक आहोत. एकच याच्यामध्ये टश आहे, राडा, लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे, जो संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहिती की ते त्यांचा एक ऑराच वेगळा असतो. मग त्यांना फरक पडत नाही की मी काय, मी कोणामध्ये उभा आहे, मी माझा ऑरा सोडणार नाही. सो ते धरून मी की तो धरून आपण एक हिरो हे करू, जनरेट करू, किंवा एक कॅरेक्टर असा बनवू ना, क्रिएट करू एक कॅरेक्टर असा की तो हिरो म्हणून बाहेर येईल आणि नाव तुमचं लिहिलं. मग आम्ही त्यांच्या त्या ह्याच्यावर सिनेमॅटिक लिबर्टी हे घेऊन एक कथा बनवली
आणि मग ठरलं की आपण हे करूया. कारण की मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मला विश्वास आहे, त्यामुळे मी म्हणतो की मराठी प्रेक्षक मायबाप आहे ना, कोणत्याही नवीन गोष्टीला आहे ना नेहमी प्रतिसाद देतात, ऍक्सेप्ट करतात की तुम्ही जे नवीन करता तर बघू, ते बाजूला टाकत नाहीत. सो मी म्हटलं की सर आपण हे पहिल्यांदा करतो, सो डोंट वरी, आपण ह्या सक्सेस होऊ. नाही तर आपण बेंचमार्क तरी सेट करू की आगरी कोळी भाषेत आपण फक्त कॉमेडी गोष्टी बघितल्या, तुम्ही इमोशन नाही बघितलं ना. तुम्ही आगरी कोळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी, किंवा तो एक हिरोईक नाही बघितलाय, दोस्ती नाही बघितली त्यांची. सो ते मी दाखवण्याचा खूप एकदम प्रॉपर प्रयत्न केला. आणि भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच, म्हणजे मी पनवेल कोळीवाड्यातच लहानाचं मोठा आलोय, त्यामुळे मला तर माहिती होतं, पण स्मिताताई, अंकित किंवा संजय दादा, सगळ्या कलाकारांनी ना भाषेसाठी खूप जास्त अभ्यास केलाय. म्हणजे हे मी थोडंसं पॉइंटर करतोय, कारण की ते मी जाणून हे करायचो, म्हणजे रिहर्सल्स मध्ये किंवा सेटवर लय. कारण की त्यांचं असं असतं की काय रे कुठे चाललंयस, किती मोठा शब्द आहे, काय रे कुठे चाललंयस, काय काय या, एवढा संपला. म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशनवर समजतो. सो ह्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ज्या एक्सप्रेस पण करता आल्या पाहिजेत आणि तो हेल पण जपता आला पाहिजे. तो ह्या सगळ्यांनी कमाल जपलेला आहे. आणि हे तुम्हाला, म्हणजे मी हे नाही बोलत आहे, फिल्म आल्यानंतर पण आपण अगोदर ह्याविषयी बोलू शकतो. कुठेच जे आम्ही स्टेटमेंट करतोय भाषेबद्दल किंवा त्याच्या ह्याच्याबद्दल कुठेच कमी नाही पडले, असं मला विश्वास आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचते भाषा 100% पोहोचेल. ह्याचा आम्ही खास हे घेतलेलं आहे, म्हणजे लक्ष ठेवलेलं आहे की उदाहरण देतो परत एकदा की अरे एवढा का असतोयस है ना, कारण आवरा का वशालत, आवरा का वशालत आपल्याला कळणारच नाही, असे काही शब्द आहेत. सो त्याच्यामध्ये काय आवरा का असतंस, आवरा का असतंस हे तुम्हाला कळलंच, पण आवरा का वशालत हे नाही कळणार. निघून निघालाय म्हणजे आत्ताच निघालाय, किंवा निघून निघालो आत्ताच निघालो. सो त्याला काय आपण निघतंय, आत्ताच निघलो. सो हे जे आहेत ना, हे याच्यावर आम्ही लक्ष ठेवलं की हे महाराष्ट्राला किंवा हिंदी भाषिकांना पण कळेल, ह्याचा आम्ही पुरेपूर हे लक्ष ठेवलं. याच्यामध्ये अँटागॉनिस्ट किंवा विलन लेडीजच असायला पाहिजे असं तुमचं काय हे होतं, काय आग्रह का होता? हा, तर आग्रह असा नव्हता. का होतं ना की एक बॅक स्टोरी आहे ह्याच्यामध्ये ना. अँटागॉनिस्ट असं मी नाही म्हणणार, म्हणजे प्रकार आहे. मला एक रिव्हेंज ड्रामा आहे. म्हणजे चारुशिला तांडेल नावाचं कॅरेक्टर स्मिताताईंनी साकारलेले. तर ती जे ते करते ना, तिच्या मागे तिचा एक हेतू वेगळा आहे. म्हणजे ती कुठेतरी हर्ट आहे, आणि अशा लेवलला हर्ट आहे ना, ती फिल्म बघितल्यावर कळेल. मग तिचं म्हणणं काय माहितीये की माझ्याबरोबर जे घडले ना ते मला ह्याच्याबरोबर घडवायचं, मला ह्याला मारायचं नाही. म्हणजे मला 4 माणसं पाठवून किंवा याचं काही करायचं नाही. मला जे माझ्या बरोबर घडले ना ते ह्याला शिक्षा. स्टोरीचा तो भाग ना. आता आपली परंपरा कशी आहे, हिंदी असो मराठी असो, विलन हा मोस्टली मेल ओरिएंटेड किंवा असे असतात. लेडी डॉन कमी आहे. लेडी डॉन 2024 सालात तर झाल्या पाहिजेत लेडी डॉन. वी डिझर्व दिस. किती दिवस एक स्मिता पाटील यांचं स्टेटमेंट होतं दूरदर्शनला, त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता. त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की पडद्यांवर बायकांना, हे अत्यंत सॅड चित्र आहे की पडद्यांवर बायकांना ही सोशिक, ही त्रासिक, हिला प्रचंड त्रास होतोय, कोणीतरी बाई कुठल्या तरी बाईला त्रास देते तर आपण त्याला रिलेट करू शकायचो, बायका रिलेट करू शकायच्या वगैरे. आणि बाईने तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलाय, त्यामुळेच मी हे सगळं एक्सप्रेस करू शकते. सो असं बघायला आपल्याला फार आवडतं, आणि ते बायकांना सुद्धा बघायला आवडतं. कमी पुरुषांचं सोडून द्या, त्यांना कदाचित कमी बघायला आवडेल, पण बायकांना सुद्धा ते सगळं बघायला आवडतं. हे खूप सॅड चित्र आहे. सो द पॉइंट इज दॅट आता सिनारिओ सगळा बदललेला आहे. अँटागॉनिस्ट फॉर मी इज माझ्यासाठी कुठलाही माणूस ब्लॅक अँड व्हाईट नसतो. माझ्यासाठी प्रत्येक माणूस हा ग्रे असतो. प्रत्येक वाईट माणसामध्ये पण एक ब्लॅक शेड असते प्रत्येक, आणि ती रिलेटेबल असते. त्याच्यासाठी असलेलं वाईट हे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ब्लॅक असतं. तुम्ही त्याच्या आयुष्यात जर डोकावून बघाल, एखादा माणूस तुम्हाला रूढ वाटतो, पण तो माणूस त्या परिस्थितीतनं त्याचं ते सगळं शिल्प तयार झालेलं असतं, त्याचं सगळं तयार झालेलं असतं.
सो माझ्यासाठी अँटागॉनिस्ट आणि प्रोटॅगॉनिस्ट अशी कॉन्सेप्टच नाहीये. माझ्यासाठी सगळे हे वाटतात. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी मला असं वाटते बायकांच्या बाबतीतली, ते म्हणजे 2021 पासून आपल्यामध्ये त्या आता सगळ्या गोष्टी एकदा रुजू घातल्या. इट्स अ वुमन एम्पॉवरमेंट इयर्स आहे ती सगळी. ती पुढच्या जवळपास 30 वर्षापर्यंत तुम्हाला, कारण की हा खूप काळाचा साचलेला रिबेल आहे. खूप काळाचा साचलेला आहे तो. खूप काळापासनं आज आपल्याला किती बायका आहेत ज्या बायका घरामध्ये नोकरी करतात आणि घरामध्ये येऊन परत त्यांना घरातलं सुद्धा सगळं करावं लागतं. तर हे आता 2021 पासून याच्याबद्दल इतकं मोठं व्हॉइसिंग आहे, इतकं मोठं. म्हणजे मी जोनम नावाचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये पहिला अँटॉगॉनिस्ट हा पुरुष होता आणि नंतर दिग्दर्शक म्हणाला की नाही ऍक्च्युअली ती बाई असायला पाहिजे, म्हणून ते पात्र बाई झालं, ते फुलो कर्मा झालं ते पात्र. ह्याने चारुशीला जी अँटॉगॉनिस्ट याच्यामध्ये आलेली आहे ती बाईच असणार आहे. ती सिनेमाची गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तिच्या आयुष्यात बेसिकली काय झालेलं आहे, तिच्या आयुष्यात तिच्या बाईपणाचं काय झालेलं. आणि ताई म्हणजे ह्याच्यावर मी थोडस हे करीन की ऍक्च्युली तुम्ही जर आगरी कोळी बायका बघाल ना तर त्या तशाच असतात. म्हणजे हा की त्याच्या हातात असं असतो ते ऐकत मला. हा सो जेव्हा एखादी स्त्री ठरवते ना की मला रिव्हेंज घ्यायचंय किंवा मला प्रेम करायचंय तर ती ना 100% करावी. सो त्यामुळे का तुला एक वैचारिक हे बदलतो. तुम्ही जेव्हा फिमेल अँटॅगॉनिस्ट करता आणि मेल अँटॅगॉनिस्ट करता तेव्हा फिमेल असते ना तेव्हा तिची विचार वेगळे असतात. त्यामुळे स्टोरीला आपण छान मोल्ड करू शकतो. त्या फिमेलच्या शिव्या पण त्यांच्या तोंडात जास्त असतात. म्हणजे मी मागच्या 2-4 इंटरव्ह्यू अंकिताने आम्ही हा किस्सा मला सांगायला खूप आवडतो की माझा एक मित्र आहे तो रंगपंचमीच्या दिवशी वर्सोवा कोळीवाड्यातनं ट्रॅव्हल करत होता. तर आता एक तर रंगपंचमीच्या दिवशी कोण मीटिंग ठेवतं म्हणजे ते प्रोडक्शन हाऊस काहीतरी त्यांनी मीटिंग ठेवली आणि तो गेला तर ते पुरुष भेटले सगळे, लाव ना असं करून. तर ते म्हणाले दादा मीटिंग आहे ना, छोड दो ना असं वगैरे. त्याला टिळा पिळा लावला आणि त्याला सोडून दिला. पण ती पुढे गेल्यानंतर बाई भेटली, 66 वर्षाची वय ते, कुठे चाला असं म्हणून त्याला पकडलं. तू बोलले ताई मीटिंग आहे, त्यामुळे तुझी मीटिंग असं करून त्याला पिंपाट टाकला, त्याला भिजवला, मग त्याला रंग लावला. त्याच्यानंतर बिअरची बाटली त्याच्यात फोटोन लावली, ती म्हणाल्या. आणि त्याला पर्याय नव्हता, तो दारू पण न पिणारा मित्र त्याने प्यायली. भाग्यवान झाला कर म्हणजे काय आणि पवित्र झाला. नंतर म्हणाला कर्जा बेटेंग असं करून. तर ते ऍक्च्युली जे मयूर म्हणाला दॅट पॉइंट इज सो व्हॅलिड की त्यांच्यामध्ये सगळं बायका ज्या आहेत ना त्या सगळ्या मॅनलीच आहेत. तर तुम्हाला दागिने आणि ह्याच्यावरनं वाटतील, त्यांची शरीरयष्टी पण बघाल ना तर जरा स्ट्रॉंगच. तुम्ही भूमिकेसाठी काय केलं मग त्यासाठी? भूमिकेसाठी एक तर लिटमस पेपर टेस्ट हा मयूर शिंदे होता. कारण की मयूर हा आगरी सगळ्या लोकांमध्येच लहानाचा मोठा झाल्यामुळे भाषा ही याच्यातली फार उत्तम. मला एकच माहिती होतं चारुशीला तांडेल केव्हा परफॉर्म होईल, जेव्हा मला तिचा करेक्ट सूर आणि तिचा करेक्ट टोन कळेल. कारण की मी जर नेझल बोलायला लागले तर तिचा दरारा कमी होईल. कारण की नेझल साऊंड केव्हा येतो कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये जेव्हा तिने फार बबली छान आयुष्य, पण कुठल्याही बाईचा बेसचा आवाज आहे ना ते म्हणजे तिच्या आयुष्यातले अनुभव असतात सगळे. तिने जे आयुष्यामध्ये सगळं भोगलेलं आहे त्याच्यातनं तिचा तो आवाज बेसचा तयार झालेला असतो. तर चारुशीलाचा आवाज तर टोन हे तर बेसचाच असणार आहे व्हॉइस. आणि प्लस आगरी कशी ती कशी मॅच करायची हा सगळा टास्क होता. बट दिस मॅन इज सुपर की त्याने एकही शब्द आमचा हलू दिला नाही. जेव्हा वेन मयूर सेज की हे करेक्ट टोन आहे हा आहे, तेव्हा दुसरीकडे कुठे बघायची गरज नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास जो होता चारुशीलाचा दॅट इज दॅट बिंग अ मी स्मिता ही पास्टमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उलटी करून लगेच रिकाम्या करते. म्हणजे आता तर अशी अवस्था आहे काल घडलेलं सुद्धा आज मला कितपत आठवेल हे मला माहित नाहीये. इमोशनल ह्याच्या वाईज बाकी सगळं आठवतं मला. इमोशनल ह्याच्या वाईज द थिंग्स विच इज नॉट कम्फर्टेबल फॉर मी मी त्याला रिमूव्ह करते. त्याला मी सांगते की नन ऑफ माय बिझनेस असं म्हणून त्याला काढून टाकते. पण चारुशीला तांडेल हे असं पात्र आहे तिने आयुष्यातल्या सगळ्या तिच्या इमोशनल बॅगेजेस ज्या आहेत त्या सगळ्या तिने पकडून ठेवलेल्या आहेत.
तिने त्या सोडल्याच नाहीयेत. त्यामुळे ती वर्तमान काळात किंवा ती भविष्याचा काहीच विचार करू शकत नाही, इतकी ती पास्ट मध्ये अडकलेली. म्हणजे तो असा पतंग आहे, त्याची दोरी भूतकाळाच्या हातात आहे. त्यामुळे तो वर्तमानात आणि फ्युचर मध्ये काय उडणार आहे त्याच्या कुठल्याच शंका नाहीये. सो तो जो इमोशनल जर्नी होता ना, तो फार इंटरेस्टिंग होता चारुशीला तांडलचा. आणि शिवाय त्या पार्ट अँड याच्यामध्ये येणार. सो आणि बाबूला ती का काउंटर करते एवढं, किंवा बाबू का तिकडे आहे, तर ह्याची पण त्याची एक कारणं आहेत. तर बाबू तर परिस्थितीजन्य आलेला आहे, पण चारुशीलाचं तिचं आयुष्य जे भूतकाळामध्ये घडलेलं आहे त्यानेच तिचं पात्र खूप स्ट्रॉंगली उभं राहतं. अँड दॅट इज बिकॉज ऑफ स्क्रिप्ट लेवलवरच ते तशा पद्धतीने लिहिले गेले. पहिल्यांदाच